नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा टीईटीचा पहिला पेपर आणि पहिल्या पेपरची बुक लिस्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिल्या पेपरसाठी 5 विषय आहेत आणि कंपल्सरी ती 5 विषय आपल्याला करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिला विषय आवडता म्हणजे आपण मराठी हा विषय निवडणारच आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. याच्यामध्ये मागच्या पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्नांची पातळी विचारात घेऊन अभ्यासाला गती देणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरण साठी कोणते पुस्तक वापरावे, तर मी आपलेच लेखक आणि जबरदस्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. त्यानंतर येतो सीडीपी म्हणजेच बाल मानसशास्त्र, या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरावं, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर सीडीपी बाल मानसशास्त्र या विषयासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचे. एक तर गोष्ट लक्षात ठेवा, 11वी आणि 12वी या वर्गाचे शिक्षणशास्त्र बारकाईने वाचा आणि त्यानंतर फडके प्रकाशन वाचायला विसरू नका. जर तुम्हाला नोट्स हव्या असतील या विषयाच्या किंवा सर्वच विषयाच्या, मला नोट्स असं टाईप करायला सुद्धा विसरू नका. घरपोच प्रिंटेड नोट्स पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जो येतो विषय EVS इन्व्हायरमेंटल स्टडीज, याच्यासाठी आपण केलेले आहेत 12,000 वन लाइनर, जे की पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. आणि या 12,000 वन लाइनरच्याच माध्यमातून आतापर्यंत प्रत्येक टीईटी परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. आता यासाठी जर पुस्तक वाचायचं ठरवलं तुम्ही, इतिहास, भूगोल, विज्ञान हे विषय 4थी पासून ते 8वी पर्यंतचे वाचणं आवश्यक आहे. एकत्रित नोट्स वाचला तर त्याच्यामध्ये जास्त फायदा होणार आहे. त्यानंतर मॅथ साठी लागतो तो सराव. काय लागतो? सराव. आणि तो सराव अगदीच मॅथ कच्चा आहे तर आपला क्लास लावून बघा किंवा आपल्या युट्यूबचे व्हिडिओ बघून बघा, जे की तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओ मधूनच समजून येणार आहे. ट्रिकी प्रश्न कसे सोडवायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे आणि पेपर फर्स्ट मधल्या मॅथचा फायदा आपल्याला TIT मध्ये कसा होतो, हे सर्व माहिती दिलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मॅथचे ग्रो अकॅडमीचे क्लासेस जॉईन करायला विसरू नका. कमी फीस मध्ये जास्त फायदा. आणि यासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचं मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि या पलीकडे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला सेकंड पेपर द्यायचा असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सेकंड पेपर मध्ये कोणते पुस्तक वापरावे, कशा नोट्स वापराव्या आणि पास कसं व्हावं हे नक्कीच सांगितलं जाणार आहे. जय हिंद मित्रांनो, भेटू.